वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक कदम आपल्या या टीमचा कर्णधार. कशी मॅच होणार, मॅच रंगणार. UTC लाईव्ह या माहितीच्या माध्यमातून जुळलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि मॅच क्रमांक 3 चा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपक कदम यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. मॅचला करूया सुरुवात. पंच लेट्स प्लेचा इशारा द्यायचा आहे. मॅचला करणार आहोत आपण सुरुवात. रबर बॉलचा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकरचा बॅट्समन श्रीकांत आयरे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. अर्थातच दीपक कदम या टीमचा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन इथे पहिला चेंडू जसा आला तसा फेकून दिलाय. या डावाची सुरुवात. षटकार. डाबाची सुरुवात आपल्या नावाने सुरुवात केल्या. शेवट कसा केला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे षटकार जरूर आलाय. दुसरा चेंडू कसा टाकला जाईल, कसा फेकला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. आज कदाचित बॉल पुरेसे पडतील की का हा प्रश्नचिन्ह उभा राहिला जाईल. कारण की कडवाडी सारख्या टीमच्या मिस्टर अभिमन्यू जाधव सरांच्या पॅडमधून बॉल आपल्याला पाहायला मिळाले. आज कदाचित ती उणीव भासून काढली जाणार काय मॅच मध्ये देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. परंतु असोसिएशन खंबीर, विषय गंभीर असं सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतोय आपण स्विंग अँड मिस. तू मला षटकार मारू शकतो तर त्यानंतर मी कमबॅक करू शकतो. मी देखील माझ्या टीमसाठी भरपूर सारे एफर्ट्स दिलेत. उन्हाळे पावसाळे ज्या टीमच्या माध्यमातून चर्चा झाली आहे त्या टीमचा देखील आम्ही हकदार आहोत असे सांगणारी गोलंदाजी दीपक कदम. इथे पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूला थोडासा स्किट झाला गेला, फसला गेलाय आणि थोडंसं पाहतोय आपण तिथं एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्यात आलं. धावांसाठी धाव करावी लागते. 3 षटकांचा सामना जलद गतीने कुठेतरी मॅचेस कव्हर केल्या जातात. येणाऱ्या सर्व टीम्सला आम्ही सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने या. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल दीपक कदम यांचा. इथे हलक्यात ग्लान्स करण्याचा प्रयत्न. मागील बाजू चेंडू डायरेक्ट हिटचा मानस ठेवला जाईल का नाहीये. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. एका धाब्याने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 9च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय दीपक कदम. त्यांच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटचा. तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळते विठ्ठल आहे त्यांच्याकडे देखील तोच अनुभव. इथे पुन्हा एकदा पाहतो बॅकअप हँडचा वापर करण्यात आला. तिथे क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागते. पाहतोय आपण मैदानाच्या बाजूने 360 क्रीडांगण आणि ही रेल जाताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईची लाईफलाईन जाताना आपल्याला अगदी पाहायला मिळते. मालगाडी आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाच्या चहूबाजूला बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो आपण स्विंग अँड मिंग चेंडू खालीच राहिला गेला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 9च्या घरामध्ये. 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फक्त आपल्याला 10च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. ही मॅच मोठी मॅच होणार यातळी मात्र शंका नसावी. कारण की रबर बॉल जसं सुरू होतं त्या क्षणाला पाहतोय आपण प्रत्येक संडे या दोन्ही टीम्स भरपूर सारे प्रॅक्टिस करत असतात. परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना जर आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर त्या टीमला मेहनत करावी लागेल. ती टीम कोणती असणार? टीम SSC अटाळी असणार की टीम A1 क्रिकेट क्लब एकेव असणार? हे देखील याचा उलगडा येणाऱ्या पूर्ण पूर्वार्धाच्या नंतर नक्कीच केला जाईल. मॅच करतो आपण पुन्हा एकदा सुरुवात. षटक क्रमांक 2 वरती प्राचारण केले. विश्वास दाखवला गेला या टीमचा. यंग खेळाडू शुभम नाव मनीष आपल्याला पाहायला मिळतं. मनीष कदम याही खेळाडूने प्रभावित केलंय. त्याच्यावरती देखील विश्वास दाखवला गेलाय. टेनिस क्रिकेटचा हंगाम जरूर गाजवलाय. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नवनाथजी बादापुरे. तर स्क्वेअर लक्षचे पंच अर्थातच किरण जाधव आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्णतः जबाबदारी आमच्यावरती आहे आणि आमची असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी आम्ही गाजवणार. कुठेतरी याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पंचांचा काय बोट पाहतोय आपण नो बॉलचा इशारा देण्यात आला.
मैदानाच्या आतमध्ये काय नो बॉलचा इशारा जरूर आला गेलाय. पंचांचं बोट पाहतोय आपल्याला दंड देण्यात आला तो म्हणजे नो बॉलचा. कुठेतरी ओव्हरस्टेपिंग झालाय की काय? हो, असंच काहीतरी आणि फील्ड कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येवरती जाऊयात आपण मंडळी. 14 धावा. 14 धावा इनॅक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनीष कदम कुठेतरी या षटकाच्या माध्यमातून नो बॉलचा चेंडू, फील्डची चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडला जातोय, उचलला जातोय, कॅरी केला जातोय. सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतात आणि ते फेक थोडीशी आपल्याला विरुद्ध दिशेने जाताना आपल्याला पाहायला येते. रबर बॉलचा हंगाम म्हणजे पडणं, उठणं, घसरणं हे व्हायलाच हवंय. परंतु आज कुठेतरी मेघराजा कदाचित नाराजगी व्यक्त करतो की काय, हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथून पावसाचं आगमन होणं गरजेचं आहे. रबर बॉलचा हंगाम म्हटलं गेलं तर या गोष्टी होणं गरजेचंच राहतं. तो हंगाम आता सुरू झालाय. मेघराजाचं आगमन कधी होणार? पाऊस राजा कधी येणार? इथे पाहतो सॉफ्ट हँडनं वन हँडचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँडमध्ये समोरच्या बाजूला खेळाडू आले इथं. अजित कदम या टीमचा चपळतेचा चिता मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्येवरती जाणार होतो पण धावसंख्या 17च्या घरामध्ये. अद्यापही या जोडीला फोडू शकले नाहीत गोलंदाज. इथून कारनामा करावा लागेल. 17 धाबा. धावांचा पाऊस कुठेतरी कमी पडला. मेघराजा जसा कमी झाला धाबा कमी झालेत. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला उचलला, फेकला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय मिस्टर 360च्या पॅड मधून. अजून एक चौकार. धावसंख्या 21. 21च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा आपल्याला पाहायला मिळते. 21 धावसंख्या. इथे संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार आला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत अय्यर यांच्या बॅट मधून. 360 क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतो. याच क्रीडांगणावरती भरपूर साऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर साऱ्या मोठ्या रकमेच्या स्पर्धा देखील पाहायला मिळतील याच विभागातील. परंतु आज डोंबिवली नगरीमध्ये आज खरा सुख सोहळा सातारा जिल्ह्याचा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पावसाळी रबर बॉलचा हंगाम आणि पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, ते पुढचा चेंडू समोरच्या बाजूला टोलवला गेलाय. गवताच्या गालीच्या मध्ये चेंडू अडकला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. फेक आपल्याला पाहायला मिळते. खराब आपल्याला पाहायला मिळते. तिथे अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला गेलाय आणि एकंदरीत पाहतोय 3 धावा परिपूर्ण झाल्यात. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 3 धावेने धावसंख्या वाढली जाते, भरली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24च्या घरामध्ये. 24च्या घरामध्ये 24 धावा आपल्याला ऑन बोर्ड वरती पाहायला मिळते. युटीसी लाईव्ह देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे उचललाय, फेकलाय, चेंडू खाली, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक दीपक कदम करणार नाही चुकी. या जोडीला फोडण्याचं काम केलंय मनीष कदमने आणि A1 क्रिकेट क्लब AQV टीम्सने. लागलेला पहिला झटका टीम SSC अटाळी या टीम्सला. मेघराजाचं आगमन झालीये. मेघराजा मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये या टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धावसंख्या 24. 24च्या घरामध्ये त्यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीम मी लक्ष वेधून घेत आहोत. टीम बोर्ने आणि त्यांच्या विरोधामध्ये कासानी टीम्स. कॅप्टन्स आपण पहिला पूर्वार्ध जसा समाप्त होईल दोन्ही कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे टॉस देखील केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाता आपण मॅचच्या दिशेने षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26च्या घरामध्ये 26 धावा. 26 धावा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा. शेवटचं षटक कोण हाताळणार, कोणावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. परंतु गोलंदाजी मार्कवरती विजय कदम या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू बनून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू विजय कदम मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 26. आता या शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा खर्च केल्या जातील आणि कितपत धावा जमा केल्या जातील हे देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे.
सायकलींचा बॅट्समन अर्थातच श्रीकांत अय्यरे त्याच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आलेत, परंतु आता शेवट गोड केला जाईल का? इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी पाहतोय आपण पायातला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे पाहतोय आपण डॉट चेंडू पहिला चेंडू सूर्य फेकला गेलाय. वर्चस्व गाजवलं गेले. विजय कदम आपल्याला पाहायला मिळतोय. विजय कदम मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना श्रीकांत अय्यरेनं कुठेतरी प्रयत्न करावा लागलाय. दुसरा चेंडू कोणाच्या नावावरती राहिला जाणार? इथे दुसरा चेंडू पाहतोय आपण स्वतः यष्टीरक्षक सागर कदम आपल्याला पाहायला मिळतात. करणार नाही चुकी. अजून एक मोठा धक्का लागलाय. टीम आपल्याला पाहायला मिळते एस.एस.सी. अटाळी या टीम्सला सलामीर दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेने पाहायला मिळतात. आता नवीन येणारा बॅटर यांच्यावरती जबाबदारी असेल. अर्थातच विनायक आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण नवीन बॅटर देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित अटाळे आपल्याला पाहायला मिळतोय. काही खेळाडूने टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावाची छाप जरूर सोडली गेली. आता रबर बॉल खेळत असताना नाव असंच चालू ठेवलं जाणार का निरंतर हे देखील पाहणं गरजेचं राहील. याच्या अगोदरची मॅच धाबांचा पाऊस पडला गेला, परंतु या मॅच मध्ये त्या धाबा अद्यापही पाहायला मिळत नाहीयेत. धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते स्थिर. इथे हा चेंडू देखील खाली राहणार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फुटबॉलच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न नामदेव कदम यांच्या माध्यमातून करण्यात आला. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागते. या तिसऱ्या षटकामध्ये मित्र म्हणून कुठेतरी अंकुशन लावलं गेले या दोन्ही टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी विजय कदमची बहारदार आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी प्रॅक्टिस सेशनमध्ये केलेली प्रॅक्टिस आता कुठेतरी अनुभवातून आपल्याला पाहायला मिळते आणि ते प्रत्यक्षात उतरवताना देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये? हाही चेंडू डॉट येईल का? नक्कीच पाहतोय आपण हा चेंडू देखील डॉट आलाय. पंच स्थिर आहेत आपल्या जागेवरती. धावा यायला पाहिजेत असाच आवाज येतोय. धावा संख्या फक्त आणि फक्त 27च्या घरामध्ये पाहायला मिळते. शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक, अर्थातच 2 चेंडू. 2 चेंडूच्या पाठीमागे धावा किती येणार? इथे बॅट जोरकस फिरवली होती, परंतु इथे हे चेंडू आलाय डॉट. शेवटचा चेंडू शेवट गोड केला जाईल का? यानंतर आम्ही लक्ष वेधून घेत आहोत टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स त्यांच्या विरोधामध्ये केसीसी कासानी टीम्स. टॉस केला जाईल कॅप्टन्स. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहतो काय घडते मैदानाच्या आतमध्ये. इथे 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 एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा मानस केला जाईल. तो फेक आपल्याला सुरेख पाहायला मिळते. तिथे कॅदर करण्यापासून वंचित राहिले गेले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव देखील परिपूर्ण झाली आहेत. या 3 धावेने धावसंख्या 30च्या घरामध्ये आणि 31 धावाचं छोटंसं आव्हान असावं. तर टॉस केला जाईल अध्यक्षांच्या माध्यमातून. पुढील मॅचचा टॉस करत आहोत आपण टीम केसीसी कासानी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात आपण. ऐकूयात आवाज तुषारजी जांभळे सर. थँक यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत आहात, कासपठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज सचिनजी शेडगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. एका बाजूला आहे टीम केसीसी कासानी, त्यांच्या विरुद्ध आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम. ज्या दोन्ही टीम्सने मात्र सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये टेनिस बॉल सीझनमध्ये खरं तर मैदानं गाजवली, अशा 2 टीम्स आज रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आमने सामने भिडताना पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा आपण पाहिलं की या दोन्ही टीम्स फायनल सेमीफायनलच्या मॅचेस खेळत असतात, परंतु आज दोन्ही टीम्स पहिल्याच फेरीमध्ये आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. केसीसी कासानी विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री
विनोददादा गोगावले साहेब यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण धावत या. आम्ही तुम्हाला अगोदरच सूचना दिली होती की टॉससाठी या, कारण पहिला बॉल पडण्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. एका बाजूला केसीसी कासानी टीमचे अनुभवी कॅप्टन, यशस्वी कॅप्टन म्हणून नितीन बादापुरे तुम्हाला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमाचे एक यशस्वी कॅप्टन, अनेक अनेक क्रिकेट अनेक क्रिकेटचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे असा अनिल कदम तुम्हाला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मी विनंती करेन विनोददादा गोगावले यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा होणार या मॅचमध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगत जाणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ टॉप लेवलचे आहेत आणि टॉप मॅच निश्चितपणे पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांना खरं तर या मॅचची उत्सुकता लागली होती आणि आता टॉस मागण्यावरतूनच इथे फाईट चालू झाले. अर्थातच दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने तर दुसऱ्या बाजूला केसीसी कासानी टीम. कॉल कोण देणार? वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन विनोददादा गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते. छापा असा कॉल केलाय कॉइन हवेमध्ये असताना आणि अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय केसीसी कासानी टीमने. टॉस महत्वाचा होता का या मॅचमध्ये? नक्कीच महत्त्वाचा होता, पण काय टॉस मलाच मागायचा होता, पण ॲक्च्युली त्यांनी मागितल्यामुळं ठीक आहे. पण तर आम्ही पहिली फिल्डिंग करू. खरं तर मोठं मन दाखवलं की अनिलदादा कदम यांना टॉस मागण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं. नितीन बादापुरे, टॉस तुम्ही जिंकलेला आहेत, काय स्वीकारताय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. 3 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तोलामोलाचे आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? ॲक्च्युली ग्राउंड आहे ना खूप लांब असल्यामुळे आमचे खेळाडू ऑन द वे असल्यामुळे थोडं आम्ही क्षेत्ररक्षकचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि आज टीमला थोडं राहुलची कमीरता आहे की आज त्याला जॉबमुळे काही येता आलं नाही आहे. तरी पण आम्ही बॉलिंगच्या ह्याच्यावरती कमीत कमीमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. राहुल बादापुरे नाही तरी देखील आम्ही चांगली फाईट देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आयोजनाबद्दल काय सांगाल? सातारा ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून रबर बॉलची स्पर्धा खेळवल्या जात नाहीयेत, परंतु आपल्या असोसिएशनच्या नावाअंतर्गत ही एक रबर बॉलची टुर्नामेंट आयोजित केले. काय सांगता या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल? स्पर्धेबद्दल म्हणजे कसं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे आपलं असोसिएशन आहे आणि ह्या वर्षी जी लेट टुर्नामेंट झाली तर पुढच्या वेळी थोडं लवकर नियोजन करून लवकर टुर्नामेंट झाली पाहिजे, कारण असोसिएशन अंतर्गत ही दरवर्षी टुर्नामेंट होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला असोसिएशनची टुर्नामेंट होते त्यावेळेला कोणत्या तरी गावाला म्हणजे असं चांगलं हे वाटल्यानंतर ते सुद्धा नियोजन करतात, तर त्यासाठी असोसिएशननं लवकरच थोडी टुर्नामेंटची तयारी करावी. थँक्यू सो मच अनिलदादा कदम. टॉस गमावलेला आहे. बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 40 धावा या मैदानावरती सेफ असतील. सेफ तर नाहीत, ते सेफ करून दाखवतो. अगदी बरोबर आहे. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. फक्त कमिटीला एकच रिक्वेस्ट असणार आहे की नेक्स्ट इयरला आपली टुर्नामेंट लवकर झाली पाहिजे. ज्यावेळेला पाऊस पण भरपूर पाहिजे त्यावेळेस पाऊस मजा नाही टुर्नामेंट. अगदी बरोबर आहे. आयोजन कमिटीला मात्र त्यांनी निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला पाऊस असेल त्याच वेळेला ही स्पर्धा आयोजित करावी. निश्चितपणे तुम्ही सांगितलेलं हे शब्द निश्चितपणे आयोजन कमिटी पूर्ण करेल पुढील वर्षी. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच ऑन झाले. ऐकूया सचिनजी शेडके सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. 31 धाबाचा पाठला करत असताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये रोहित आटाळे यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 31 धाबांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. हे आव्हान कडवं ठरलं जाणार की सहजरित्या पार केले जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. कारण की पाहतोय आपण मॅचच्या दिशेने जरूर जाणार आहोत. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 3च्या घरामध्ये. नामदेव आणि विजय कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. A1 क्रिकेट क्लब AQB या टीमच्या माध्यमातून. परंतु या जोडीला थांबवण्यासाठी रोहित आटाळे या नावाचा पर्याय इथे पाहायला मिळते. इथे पाहतो आपण दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. पंच आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच नवनाथजी बादापुरे स्क्वेअर लेगचे पंच किरण जाधव देखील आपल्याला पाहायला मिळतील. रोहित आटाळे यांचा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ते फुल टॉप चेंडू होता. कुठेतरी दिशा भरकटली होती, परंतु तिथं पॅडवरती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहण्यात आलं. या धावा चोरण्याचं गरज राहील या मॅचच्या दरम्यान, कारण की 31 धावाचं आव्हान धावा तिथे सहजरित्या बनत नाहीयेत. कारण की आता बॅटिंग करत असताना SSC आटाळे टीम्सनं देखील प्रयत्न केलेत. आता तो संघर्ष देखील पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना AQ टीम देखील करते. इथे फटका जोर कसा आलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
तिथे क्षेत्ररक्षक आलाय, उचलणार फेकणार, त्या दरम्यान फक्त आणि फक्त मी ते टीमच एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 7च्या घरामध्ये. ही मॅच रफ अँड टफ होणार यातील मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम त्याच ताकदीच्या आहेत. परंतु आता इथून पहिलं पाऊल विजयाचं कोण टाकणार, टीम एसएससी आटाळी की टीम A1 क्रिकेट क्लब AQ, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. इथे खोलवर पदीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पाहतोय आपण यॉर्करचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे रोहित आटळे यांचा कहर आपल्याला या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला. इथं डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विजय कदम स्ट्रायकरींचा बॅटर पाहायला मिळतोय, त्याला शांत ठेवलंय. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, लगातारचा दुसरा यॉर्कर. बाई काय गोलंदाजी केली जाते. विजय कदमला सातत्याने यॉर्कर पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट अँड बॉलचा संपर्क तितकासा होत नाहीये, परंतु ही जम्याची बाजू. इथे आखू टप्प्याचा चेंडू होता, व्हेरिएशन दाखवलं गेलं, परंतु पंच षटक समाप्तीचा इशारा देण्यात आला. हा चेंडू देखील आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. फक्त आणि फक्त धावा खर्च झाल्यात. 31 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 7 धावा. काय गोलंदाजी केली. रबर बॉल मध्ये अशी गोलंदाजी म्हणजे कदाचित मी तर म्हणेन तारेवरची कसरत होती रोहित आटाळे यांची, आणि ती कसरत परिपूर्ण केली गेली. आपल्या एक्सपिरियन्सनं, अनुभवातून माणूस शिकतो, आणि हेच कुठेतरी अनुभव शेअर करत असताना रोहित आटाळेने आपल्याला पाहायला मिळते. आता षटक क्रमांक 2 विश्वास दाखवला गेला. अर्थातच श्रीकांत अहिरे आपल्याला पाहायला मिळतील. श्रीकांत अहिरे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून धावांचा पाऊस पुढे घेऊन जाणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. स्ट्रायकरींचा बॅटर नामदेव आटाळे या टीमचा हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. व्हाईट बॉलची सांगता जरूर झाली. व्हाईट बॉलच्या सांगतेने पाहतोय आपण धावा संख्या वाढली जाते 8च्या घरामध्ये. इथे हा चेंडू पाहतोय आपण, अक्षरशः पाहतोय आपण बॅट पासून थोडासा वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला गेला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील श्रीकांत अहिरे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नामदेव कदम यांना कितपत शांत ठेवलं जाणार. एखादा मोठा फटका, मॅच मध्ये परिवर्तन. इथे फटका जरूर आला. अलॉंग दी कार्पेट चेंडू ऐकणारी नाही, थांबणारी नाही. आलाय पाहतोय आपण A1 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दिमागदार चौकार. तर पाहतो आपण चौकार आलाय. नामदेव कदम अद्यापही आता या मॅच मध्ये आपला शिरकाव करताना पाहायला मिळालाय. इथे अजून एक कुस्ती घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहतो आपण थोडीशी गफलत झाली मागील बाजूस. तिथे पाहतो आपण एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस 2 धावा पूर्ण, तिसरी धाव पूर्ण केली जाते आणि 3 धावेवरती समाधान मानावं लागते. थोडीशी गफलत झाली गेली मागील बाजूस यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून गफलत झाली गेली, आणि ते पाहतो आपण जास्तीच्या धावा खर्च झाल्या. एकंदरीत 3 धावा खर्च झाल्या. या धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या 15च्या घरामध्ये जाताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते या मॅचच्या दरम्यान. इथं समीकरण आता बदलत चालले सातत्याने. कधी मॅच अटाई टीमच्या माध्यमातून झुकली जाते, तर कधी मॅच पाहतोय आपण AQ टीमच्या माध्यमातून. हे आहे क्रिकेट. या क्रिकेटची तुम्ही अंमलबजावणी करत असताना या गोष्टी होणं गरजेचं तितकंच राहतं, कारण की कोणालाही वन साइड मॅचा पाहाव्याशा वाटत नाही. एकंदरीत प्रेक्षक राजाने इथं सुरक्षित रक्षण रनआउटचा धोका होईल का. इथे काय घडतंय, रनआउट नाही झालेत. पाहतो आपण बाल बचावला मी तर म्हणेन विजय कदम. इथे जर विकेट गेली असती तर कुठेतरी दडपण आलं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून, परंतु इथून पाहतो आपण गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं शेवटच्या क्षणापर्यंत की नाही, मला या खेळपट्टीवरती खेळायचं आहे, मॅच जिंकवायचं आहे, माझ्या टीमला पुढील फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा आहे. असंच काही त्या मनाशी विचार बाळगला गेला, आणि त्या विचारांचा पाठपुरावा करत असताना पाहतो आपण इथे एक धाव घेतली गेली. धावसंख्या 16च्या घरामध्ये. 16 धाव आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला नामदेव कदम, श्रीकांत अहिरे कमबॅक करणार का. इथे स्विंग अँड मिस डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथून मॅच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 16 स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मॅच मध्ये कुठे मॅच
वाढत चालली गेली. 15 धाबेची आवश्यकता असावी येणाऱ्या काही चेंडूच्या पाठीमागे, अर्थातच 7 चेंडूच्या पाठीमागे. इथे हाही चेंडू आलाय तो म्हणजे डॉट. अंपायरचा षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा देण्यात आला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आता 6 मध्ये बनवाव्या लागतील 15. 6 चेंडू 15 धाबांची आवश्यकता असताना पाहतोय आपण कोणावरती विश्वास दाखवला जाणार. ही मॅच घेऊन जाणार का A1 क्रिकेट क्लब AQ हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. 6 चेंडू 15 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च झालाय, त्याच्यानंतर या षटकामध्ये 9 धावा आता रोखून ठेवल्या धावा त्या म्हणजे 15. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विठ्ठल जयरे आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 15 रोखायचे आहे तर दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 15 बनवायचे आहे. ही ताकद आहे विजय कदमच्या मध्ये, ही ताकद आहे नामदेव कदमच्या मध्ये आणि धावा रोखायची ताकद देखील आहे अर्थातच विठ्ठलजी आहिरे यांच्या माध्यमातून. 6 मध्ये 15 पहिला चेंडू घेऊन विठ्ठलजी आहिरे. पहिला चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. आता 6 मध्ये 14 बनवाव्या लागतील. इथे मोठा फटका जर आला मॅच मध्ये शिरकाव होईल A1 क्रिकेट क्लब AQ या टीमच्या माध्यमातून. इथे हाही चेंडू लगातारचा दुसरा वाईट चेंडू. आता 6 मध्ये 13 धावा. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जाते गोलंदाजच्या माध्यमातून. 6 मध्ये 13. इथे अकुटबाचा चेंडू होता पाहतोय आपण. कव्हर पॉईंटच्या वरून मारलेला चेंडू 1 धावा पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथे फेकी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक सूरज देखील आलाय. त्याला देखील माहिती आहे 1-1 धाव वाचवावी लागेल म्हणजे बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं राहील. बॉल माझ्यापर्यंत येईल याची वाट नाही पाहायची. इथे मी तर बॉल पर्यंत कसा पोहोचेल याचाच विचार करावा लागेल. 2 धावा आल्या. धावसंख्या आता 11. 4 मध्ये करायच्या आहेत, 5 मध्ये करायच्या होत्या 11. आणि इथे मोठा फटका जरूर आलाय. चेंडू सीमा रेषा पार आलाय. तो म्हणजे मॅच मध्ये उद्ध्वस्तपणा करणारा फटका विजय कदम यांच्या ताडमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 26 च्या घरामध्ये. आता धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 4 चेंडू आणि 5 धाब्याची आवश्यकता. विजय कदम मॅच उद्ध्वस्त केली, मॅच फिनिश केली जाणार का? इथे कुठेतरी आता गोलंदाजाला रिदम सापडला की काय? दोन्ही बाजूने टाळ्यांचा वर्षाव. डॉट चेंडू आलाय. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 5. दोन्ही टीमचा अगदी पाहतोय आपण संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु यानंतरची मॅच देखील रफ अँड टफ होणार, कारण की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माध्यमातून खेळत असताना ज्या टीम्सने आपल्या नावाचा बोलबाला अबाधित ठेवला या दोन्ही टीम्स अर्थातच KCC कासानी आणि वीर मराठा वॉरियर्स बोर्ड टीम. मोठी मॅच होणार यातील मात्र शंका नाहीये. दोन चेंडू 4 धाब्याची आवश्यकता. नामदेव कदम 2 चेंडू 4 धाबा, 4 धाबा 2 चेंडू. मॅच मध्ये सस्पेन्शन असावं. दोन चेंडू 4. नामदेव कदम ज्याने प्रत्येक वेळी टीम अडचणीत असताना कारनामा केलाय ते पुन्हा एकदा सिद्ध करणार का? 2 चेंडू 4 धाबा. हा महत्वपूर्ण चेंडू. इथे थोडीशी गपला झाली गेली. आता 1 चेंडूच्या पाठीमागे 3 धाबा. विजय कदम ज्याने षटकार मारून या मॅच मुला जिवंत केली तो मॅच घेऊन जाणार का? की ज्या विठ्ठल आयरे यांच्यावरती विश्वास दाखवला असं वाटलं होतं मॅच एकंदरीत गेली, परंतु मॅच मध्ये कमबॅक ज्या खेळाडूने केलंय विठ्ठल आयरे वरती देखील तेवढ्याच नजरा जितक्या नजरा विजय कदम. म्हणजे दोघांच्या नावामध्ये व्ही. आता इथे विजेता कोण ठरणार? 1 चेंडू 3 धावा. मॅच आयन होल्टेज ड्राम आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठल आयरे मॅच घेऊन जाणार की विजय कदम आपल्या नावाची छाप सोडणार? महत्वपूर्ण मॅच.
एक चेंडू 3 धावा. मॅच मोठी आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 3 धावा. इथे आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न झालाय. A1 क्रिकेट क्लबचा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार आपल्या स्टाईलने मॅच फिनिश केले आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच देखील विजय कदम. स्टाईलने मॅच फिनिश केली. मॅच आणली देखील, मॅच देखील घेऊन गेला. परंतु हार्ड लक बॅड लक टीम SSC आटाई टीम्स तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी देत आहोत खूप सारे शुभेच्छा. चला विजय कदम आपण यायचं आहे.